तुम्ही ती एक जाहिरात बघितली आहे का? एक भिंत बांधलेली असते आणि त्या भिंतीला बांधताना घरातील वाद कारणीभूत असतात. मग त्या घरातल्या कुटुंबियांचं मनोमिलन होतं आणि ठरवतात की ही भिंत पाडायची. मग वेगवेगळ्या प्रकाराने ही भिंत पाडण्याचे प्रयत्न होतात. कोणी त्याला जेसीबीने धक्का देतं, कोणी कशाने धक्का देतं आणि ती भिंत काही पडत नाही आणि एक माणूस विचारतो, भैया ये दीवार गिरती क्यों नहीं है? आणि मग त्या सिमेंटची जाहिरात येते की ये इस सिमेंट से बनी है, दीवार गिरेगी नहीं. आणि मग लेकरं आपलं त्यावर शिड्या ठेवून मस्तपैकी खेळत बागडत तुम्हाला दिसतील. ये दीवार गिरती क्यों नहीं है हाच प्रश्न राजकारणात सुरू झालाय. काही झालं, कुठेही कोणी काही बोललं की एकच प्रश्न, ये दीवार गिरती क्यों नहीं है. आता पुन्हा फोन का घेतला असा प्रश्न विचाराल तर मी चुकून त्याला फ्लाईट मोडवर टाकायचं राहिलं होतं म्हणून फोन हातात घेतलाय, त्याचा आवाज येऊ नये म्हणून. मागच्या वेळेला असंच झालं होतं, लोकांनी मला विचारलं होतं की फोन हातात का घेतला, ते सांगून टाकतो. तर आपण दीवारवर आहोत. ये दीवार गिरती क्यों नहीं है असा प्रश्न विचारला जातो. आता ही दीवार काही पडता पडत नाही आणि ही दीवार आहे अभेद्य असलेली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या राजकीय मिलनाची. त्या मिलनाचीचा अर्थ कसा घ्यायचा आहे तो ज्याचा त्याच्यावर सोडतो. हे पडलं पाहिजे असं वाटणारी मंडळी आहेत आणि पडेलच हा विश्वास असणारी मंडळी आहेत. ते अगदी त्या कर्ण अर्जुन पिक्चर मधल्या राखी सारखं. तिला जसा दुर्दम्य आशावाद होता ना, आएंगे मेरे कर्ण अर्जुन आएंगे, तसं हे गिरेगी, ये सरकार जरूर गिरेगी. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या गाण्यातलं एक वाक्य आहे बघा, मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी. हे आशावादी असलेली मंडळी हे सरकार पडण्यासाठीच कुठलं ना कुठलं निमित्त शोधत असतात, काही ना काहीतरी बोलत असतात. एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अधिकृतरित्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. एक, देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आहे. खरे तर ते मुख्यमंत्र्यांच्याच लेवलचे आहेत. त्यांचा मोठेपणा आहे की ते माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत असं सांगून फडणवीसांचं मोठेपण शिंदेंनी अधोरेखित करून ठेवलेलं आहे. म्हणजे ते त्यांनी नाकारलेलं नाही आहे. परस्परांच्या विषयीचा आदर आहेच आहे. अजित पवारांना शरद पवारांच्या नाकाखालून काढून घेतल्यानंतर अनेकांचा जो थैथयाट झालाय ना, म्हणजे असं घडतच कसं, असं घडलंच कसं, असं घडलंच कसं असं म्हणणारी जी मंडळी आहेत ना, त्यांना हे असह्य झालंय. म्हणून एक निमित्त शोधलंय. म्हणजे प्रत्येक वेळेला बघा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख चालू आहे. तो असा चिडून म्हणतो ना तो काय सनी देओल, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, कितनी तारीख हे होंगी, तसं चाललंय हे सगळं. झालं, जुलैमध्ये पडणार, जूनमध्ये पडणारच होतं, ऑगस्टमध्ये पडणार. आता ऑगस्टच्या मध्यावर आलोय, सरकार पडायचं नाव घेत नाहीये. हे जे शल्य आहे ना, ते शल्य कायम पुढे येत असतं. आता परवाचीच गोष्ट, मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर असलेल्या वॉर रूम मध्ये अजित पवारांनी एक बैठक घेतली. बरं, या बैठकीला MSRDCचे व्हाईस चेअरमन आणि कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार हजर होते. राधेश्याम मोपलवारांच्या हजेरीत डिपार्टमेंट नसलेल्या विषयात अजित पवारांनी घेतलेली बैठक माध्यमांसाठी एक कुरण झाली. मला आता दाट शंका येऊ लागली आहे. म्हणजे दाट शंका याची की हे कोण करतंय, प्रायोजित होते हे तर नक्कीच होतं. कभी चाय कभी बिस्कुट, कभी चाय बिस्कुट, कधी चिवडा. आणि चिवडा चकणा म्हणून वापरायचा असेल तर संध्याकाळी हे पण. अशावर बातम्या होतात हे मला माहित होतं. जशी गायकीतलं किराणा घराणं आहे तसं माध्यमांच्या मध्ये किराणा घराणं आलंय हे माहित होतं. पण आता शंका दाट याची होऊ लागली आहे की कोणीतरी आहे तिथं जे यांना स्पॉन्सर करतंय, ते कोण आहे याविषयीच्या शंका दाट होऊ लागल्या. बघा, बरोबर त्या माणसांचे बाईट चालवले जातात ज्यांचे चालवायचे असतात. झालं, अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या मधलं हे शीतयुद्ध
आता कुठल्या टोकाला जातंय बघा असं म्हणणारे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते, म्हणजे हे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते म्हणून पुढच्या वेळेला राहतात की सरकारमध्ये मंत्री होतात ते माहित नाही. म्हणजे आजकालचा हा ट्रेंड चाललाय म्हणून सांगतोय मी की जो विरोधी पक्षनेता होतो तो सरकारमध्ये येतो. जसे धनंजय मुंडे, जसे देवेंद्र फडणवीस, जसे एकनाथ शिंदे, जसे अजित पवार, जसे राधाकृष्ण विखे पाटील, या लंबी चौडी लिस्ट आहे. तर हे देखील यात काय शंका आहे. पण त्यांनी मुद्दा उचलला आणि माध्यमांच्या मधून काहूर उठलं. बस नवी वॉर रूम स्थापन केलेली आहे अजित पवारांनी, नवं हे केलेलं आहे, नवं ते केलेलं आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. लाख बैठका घेतील अजित पवार, लाख. 6व्या मजल्यावर घेतील, 7व्या मजल्यावर घेतील, 4थ्या मजल्यावर घेतील, तळमजल्यावर घेतील, लाख बैठका घेतील. पण मंजुरीची सही करण्याचा अधिकार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडेच असतो, हे विसरून कसे जाता? बरं, एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिली नाही म्हणून नाराज झालेले अजित पवार तडकाफडकी निघून गेले तरी सरकारवर काय घंटा फरक पडणार आहे याचं गणित कोण सांगताय का? बर, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अथवा देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या विभागाच्या बैठका घेऊ शकतात हे पुण्यात सांगितलंय. म्हणजे अजित पवारांनी आत्ताच सांगितलंय असं नाहीये. पुण्याच्या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला पुण्याचं पालकमंत्री व्हावं लागणार आहे, ते होणार आहात का, असा प्रश्न वाघोलीच्या रोड संदर्भामध्ये पत्रकारांनी मोठ्या कुत्सितपणे अजित पवारांना विचारला होता. त्यावर अजित पवारांनी दिलेलं उत्तर खूप छान होतं. ते म्हणाले होते, बैठका घेऊन प्रकल्प मार्गी लावायला पालकमंत्रीच असलं पाहिजे असं नाही, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून मी त्या बैठका घेऊ शकतो आणि विषयाला मार्गी लावू शकतो. राज्याचे उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या विषयाला मार्गी लावू शकतात हे त्यांनी आधी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत वेगवेगळ्या सांगितलंय की सगळे मिळून काम करणार आहोत. तेव्हा अजित पवारांनी बैठक घेतली म्हणून ते मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर अतिक्रमण असं नसतं होत. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री म्हणूनच शपथ दिली आहे हे विसरता कसं येईल? पण आपलं बिनधास्त चाललंय, ये दीवार गिरती क्यों नहीं है, त्या जुन्या गोष्टीसारखं आहे बघा. एका शिंक्यावर भोपळा ठेवला होता म्हणे आणि तो अचानक शिंक हल्ल्यानं भोपळा पडला. काशी भोपळा मोठा शिंक्यावर ठेवतात ना, आणि तो खाली पडून फुटला. फुटल्यानंतर घरातल्या 2 बायांच्या मध्ये भांडणं सुरू झाली. भांडणं काय होती? ती विलक्षण होती. आधी एकीनं गर्दा सुरू केला, आता कसं झालं असतं, काय झालं असतं, माझं लेकरू मेलं असतं, आणि ती रडायला सुरुवात झाली. दुसरीनं विचारलं, बाई काय झालं, तुम्ही असंच करता, भोपळा कुठेही ठेवता, माझ्या लेकराच्या जीवावर बेतला असता, असं सगळं झालं. मग एका बाईने, शहाण्या बाईने येऊन विचारलं, बाई तुझं लेकरू कुठे आहे? ती म्हणली व्हायचंय अजून. मग लेकरू जीवावर कसं बेतलं असतं? ती म्हणाली मला लेकरू झालं असतं तर ते रांगत रांगत त्या शिंक्याच्या खाली गेलं असतं, मग तो भोपळा माझ्या लेकराच्या अंगावर पडला असता आणि एवढं एवढं माझं लेकरू मेलं असतं. असला सगळा प्रकार आहे ना हा. अहो, लेकरूच झालं नाही, शिंक्याखाली जाईल कधी, भोपळा पडेल कसा, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जशी नाहीत ना तशी राजकारणातली आहेत. अजित पवारांनी 7व्या मजल्यावर जाऊन बैठक घेतली. 7व्या मजल्यावर तर सामान्य माणूस सुद्धा जातो, सामान्य माणूस सुद्धा जातो. तिथे जाऊन त्या वॉर रूम मध्ये बैठक घेतली. मोपलवार कसे आले? अरे मोपलवार राज्य सरकारचे अधिकारी आहेत, MSRDCचे कार्यकारी संचालक आहेत. या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी पार पाडणे, त्यासाठी त्यांना मंत्रालयात जावं लागतं. ते मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमचे प्रमुख आहेत, त्यांना तिथं जावं लागेल. ते जातील, बैठकांना उपस्थित राहतील, आपली माहिती देतील आणि बैठका करून घेतील. पण नाही, या सगळ्यांना एकच सुचतंय, अजित पवारांनी बैठक घेतली म्हणजे सरकार पडलं. सरकार पडलं, सरकार पडणं, सरकार पडणार, यासाठी वाटेल ती कारणं.
म्हणजे बोर्ड लावला, बॅनर लावलं, सरकार पडलं, सर्वे केला, सरकार पडलं, जाहिरात दिली, सरकार पडलं. अरे सरकार आहे का पत्त्याचा बंगला? वाटेल तेव्हा पाडायला, वाटेल तेव्हा पुन्हा उभा करायला. सरकार पडल्याच्या वल्गना करणाऱ्या माणसांच्यासाठी मागचे 13-14 महिने, जुलै आणि ऑगस्ट 14वा महिना सुरू आहे, 14 महिने झालं सरकार पडत नाहीये आणि पुढची 14 महिने सुद्धा हे सरकार पडणार नाहीये. हे ज्यांना पक्क माहित आहे त्यांनीच या गोष्टी करायच्या असतात आणि ते बरोबर या गोष्टी साधून सरकार पडल्याचा कांगावा करतायत. याच्यामध्ये अजित पवारांना मानणारा एक वर्ग आहे, मानणारा वर्ग आहे की नाही ते पुन्हा ठरवूया, तो देखील वेगवेगळ्या विषयांना पसरवतो आहे. तेही कसं मी तुम्हाला पुढच्या भागात नक्की सांगणार आहे, कारण एक विषय यावर बोलावाच लागणार आहे, तोही तुम्हाला जरा सविस्तर सांगतो. हा मुद्दा कसा वाटतोय ते लाईक कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.